बाई किती उशीर झाला काय नव्हतं किती वाजले बघावं लागते ना बाई 6 वाजले बंड्या उठ ना तोर झोपला तरी दिवसभर कुत्रे मार थिंडतो ना आता याड्यावणी करू राहिला उठ उठ लवकर उठ उठ थोडं झोपू दे मला उठ ना आता लोकांचे लेकरं रानात गेले बघ ना तू इकडे हिंडत बोंबलत आणि बाप हिंडत कुत्रे मारीत तिकडं तुला कळ ना कसं उठ ना कावा उठ ना मग कवर उठ उठ लवकर उठ हॅलो अरे रामा इकडे 2 मिनिट तू नदीकडे इथे भीमा दिसला वाला भीम्या दिसला इथे आपला हो हो इकडे 5 मिनिटात झोपीचा का त्याच्या राम राम सावकार अरे राम राम रामा तुम्ही फोन केला होता अरे फोन लावला मी हा अरे तो भीम्या दिसला मला आता इथे कुठे हो इथे ट्रॅक्टर भीम्या हा चला ना चाल चल 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 धार त्याला भाडे त्याला धार त्याला अरे वाढ 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 त्याला वाढ भाडव्याला वाढ खाली वाढ वाढ पैसे घ्यायला येतो आणि ट्रॅक्टर घेऊन पळून चालला का रे हा वाढ 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 त्याला वाढ धर धर भाडव्याला धर धर अरे पळशील कुठं भाडव्या तो अरे जाशील कुठं भाडव्या आलोच घरी तुझ्या थांब आता ये बटे उठ
कसं रे मला काय आहे का गेलं अरे हाय हाय तिथे अरे पाहिलं आता कसं गवतानी जाऊ का काय काय करू रे गवतानी जावं लागेल मला आवर मला त्यातली मी त्याला चंद तुझ्या बोलण्याला आता म्हणलं शेजारती ती काळी मैना लागली बोलायला जवान पोपट हा लागला मिठ बोलायला जाऊन पोपट हा लागला मिठ बोलायला ला अरे काय रामा, अरे तुझ्या हातातून कसा गेला तू? सावकार तो पळून गेला आता पळून कुठं अरे पडला? काय हिंमत त्याच्या पाटलाच्या भेवाने कस काय इतका तो धरला का नाही त्याला? अहो तो मत त्याच्या पाडला केला पण चल 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 भाडव्याच्या घरी चल 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 त्याच्या घरी. चला चंद्रभाग्याच्या तिरी तो पहा विटेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. दे आईच्या नाश्ता दे. उठ अगोदर आंघोळ कर, जाय पळ आंघोळ करून ये, जाय काय कटकटी बाबा या आंघोळीची. आंघोळ करून ये लवकर. हा काय बोलते घे तिथं आसन, नाही घे घे काय बोलते तिथं टायल घे. लई चेड्यावणी करतो बाबा खिडकीत नाही कुणाच नाही खिडकीत तिथं ओळणीला आहे, घे. हा काय बोल नाही ना हा बाबा तू काय कटकट आहे एकदाचीच. इकडे इकडे बघून देते, तमता तुला हुडकून देते मी टावेल. तू लईच कटकट लावली बाबा तू महाग माया, येड्यावणीच करतो निसता. हा झालं का नाश्ता? हे काय करू राहिले, साखर टाकू राहिले, चहा करते तुला आता. थांब ना लवकर लगेच करू राहिले. हे काय करू राहिले आता, काय लगेच टाकू राहिले तुला चहा? तू लय कटकट असते बाबा महाग. काय कटकट कर चहा, कर ये करते कर नाश्ता. पप्पा तो पहा विटेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी. आलो घर आता काय होते घरी काय नाही. कुठे गेलते तुम्ही? गेलो होतो मंदिरात दर्शनाला. ते पोरग तसं तुम्ही असे पोरग ऐकत नाही, काही नाही, येड्यावणी करतोय पोरग बी. धुंडराम भेटला होता, हा चला म्हणलं पंढरपूरला जायचं, येतो का नाही? मला आता तुमच्या दोघांच्या वैतागामुळे आता मलाच काहीतरी कुठेतरी जावं वाटायला नाही, तर मग आत्महत्या तरी करा वाटू राहिली. इतकं वैतागली मी तुम्हा दोघांना. संसारात हे सगळं चालूच असतं. लईच वैतागले ना तुम्हाला. मग मी आता जरा ऐकलं पाहिजे, ते पोरग तसलं निघलंय. तुम्ही हिंडतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत. सावकार पैसे मागतोय, येता जाता पैसे द्या करतोय. सावकाराचे द्यायचे ना पैसे, कमून नाही दिले तुम्ही? द्यायचे ना. एवढे पैसे आता कापसात बी आपण तोट्यात गेलो होतो मागच्या वेळेस. पाऊस नाही पडत त्याला तरी काय करा आपण? बघू आता काय होईल ते देव जाणे. पोरग ते तसं संसार हे असा चाललाय, कसं व्हायचं कसं नाही. तुम्ही हिंडत राहा असे दिवसभर. तिकडे हिंडत आहे तुम्ही इकडे हिंडायचं, पोरग तिकडे हिंडत आहे. काय झालं रे बघा आलं ते गाबड. काय झालं मांड्या? पैसे दे ना. कशाला लागत पैसे तुला? द्या त्याला पैसे, त्याचं तुम्हीच लाडावून ठेवलं. घरी आलं का नुसतं पैसे मागत आहे? घरी आलं का नुसतं घरी यावं का नाही माणसाने? घरी तुम्हीच लाडावून ठेवलं त्याला. पैसे द्या मला कटिंग करायची. हा त्याला कुठं जायचं काय नव्हतं कटिंग करून. काय करायचं? कटिंग करायची. बरं बरं सांगतो त्या दादाला, जा तिथं. कवर त्या दादाची तरी पाय धरायचं. दादा दाखिता मला दरबारी. दादा म्हणतो पैसे द्या ना, तो बापा काय व्हायना नाही कटिंग करीत येऊन. अरे शेतीचा पैसा आल्याशिवाय पैसे दे का? आता कुठं झाडाला येतात काय पैसे? मग तू दे. कुठून देऊ मी? तुझ्या बापाकडून घेतो, बापा हिंडत आहे, तू दादाला सांगतो मी, जातोय तिथं रोजच सांगतो त्याला मी.
त्याची काय काळजी करू नको तू. कुठून देऊ मी पोरं किती पैसे खर्च ते तुम्ही रुपया देत नाही माणसाला. काय जाते 100 रुपये रोजानी तेच आणून तुम्हाला खाऊ घालते तुम्ही दोघांनी मला वायताक देऊन टाकीला बाबा. किती पोरं करते दुसऱ्याचे पोरं. रावा का नाही रावा असं झालं घरामध्ये. अरे तू जी मैत्री कवर झाली करावं, श्रीमंत कवर नाही लोकांसंग तुमच्यासाठी. आणि आपण गरीब घरचं हे तुझ्या लक्षात तरी यायला पाहिजे ना. ते 1000 खर्च येते आपल्याकडे आहे का 100 रुपये. तुम्हाला ढोसायला जमती. आता 4 मित्र भेटल्यावर ते काय चल चल म्हणतात ना ते. आम्हाला रुपया द्यायला जमत नाही. तिकडे ढोशीतात लोकांबरोबर. द्या द्या त्याला तुम्हीच लाडून ठेवला द्या काढा खिशीतले द्या त्याला काही. बर बर सांगतो त्या दादाला करते हा. जाऊन कर तेवढं काय. इकडे तिकडे फिरत नको जाऊ जरा काम धंद्याकडे बघ. ऐकन तुमचं. अरे सांगा तुम्ही. लोकांचे लेकर 1-1 रुपये कमायचं पाहत येत आणि ते तू काय हिंडत- करतो माहितीये का. ते इकडे हिंडत ना फिर, कुत्रे तिकडे मारीत. फिर. कुत्रे आला मारीत मित्राचा गावात. फोन का चालला पळत आला मित्राचा फोन का चालला पळत. तुम्हाला म्हणलं पुण्याला जाऊन द्या तर जाऊन द्या ना. जाय बर पुण्याला तू. काय करणार आहे पुण्याला जाऊन तो. काही काम बघा तिकडं. अरे भाकरी सर्वांसाठी जाऊ तर पडशील ना तेव्हा तुला आई बापाची आठवण येईल. तेव्हा तुला कळ ना आई बाप काय असते ते. पुण्याला जातो लेकराला जीव लावला ना तसे लेकर डोक्यावर बसते डोक्यावर. काय देवानी दिवस आणले. रातची सकाळची तीच कटकट. मला खायचं नाही प्यायचं नाही. अरे अरे काय बंड्या, अरे बंड्या, असं बंड्या नको इकडे करू तू बंड्या. बंड्या अरे अरे इकडे लेकराचं इकडे काय करावं काय नाही कळत नाही लेकराला. समजून सांगितलं तरी तसंच. नको नको झालंय या संसारात नको नको झालंय तुला सांग. तुमच्यामुळेच लाडावून ठेवले ते. तुम्हीच केलं ते त्याला लाडक. पैसे तरी कुठून आणा काम नाही धाम नाही. हिंड जा ना दिवसभर. कसं काम नाही केल्यावर हिंडावंच लागत. भांड्या अय भांड्या अरे जाऊ नको तू. जा तिकडं. त्याला म्हणा जेवायला ये जेवायला. 2 घास खाऊन तर जाय ना बाबा तुला. काय खायचे. स्वयंपाक बनवून राहिली म्हणा. हा बनव तू पण खा तू. नाही नाही पोरं मान. नाही खाय थोडस खाय. जा लेकराला धरून आण जाऊ दे राग आता मत काही करायचं. येड्या नको करू बाबा येड्या नको करू तू एकटाच आहे मला. इकडे 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 चल. खायला बसलं कटकट. संध्याकाळी कटकट. नुसता नको कटकट बा रडू सांगितलं. जाऊ दे रडू काय नको नको रडू? चल. येड्या नको करू चल. तू खवळती मग तू येड्याच करतो हिंडत नुसता असा. मग काय करावं तुला खावळा नाही तर नाही करा खावळा का. कवर तुला तरी सांगाव शिकाव तरी. लहान राहिला का आता तू चल. खाय थोडस खाऊन घे नाही चल. खायचं मला. चल नाही खायचं. खाय थोडं काय खाय. नको मला. थोडं खाय रे बाळा. मम्मीचं ऐकावं आपल्या चल. हॅलो कुठे घरी आहे. आपल्याला पोहायला जायचं होतं. पोहायला हा तुला टुकार पोरायचा फोन. कधी जायचंय. आता अर्ध्या तासात निघायचंय. बर जाऊ. पोहायला जाऊन जांभळं बी आले ना तिकडं. हो लय पिकले आमच्या शेतात. हो दिवसभर मजा करू येऊच नाही कधी आता. चाल मी बी कदा. हो चल चल चाल जातो मी पोहायला. नको नको चला. नको जाऊ इकडे ये. इकडे ये भांड्या. हे असं तू कर मित्र. इकडे घरी थांब म्हणलं का अजिबात थांबायचं नाही. इकडे ना. चालला घरातून. अय भांड्या येणार नाही संध्याकाळ. ऐक जा इकडे. अरे आई बाबा तर ऐकत जा तू थांब थोडस ना. ऐक जा इकडे. सकाळी जेवतानी पण कोण काय. नाही इकडे. आता अरे नाही बोलत. लेकराला समजून सांगायचं काम आमचं आहे. सांभाळावं लागत लेकरा बाळाला. थोडं बाळा ती सांगा नाही लागत. हा कर कसा लावला ना. बघितलं खाता लेकरू? पिता. कसं लेकरू आहे. तुमच्या लाडामुळे झालं तसं नाही तर लाडामुळं तसं नव्हतं. अर्धी भाकर डोक्यावर खाऊन देत घेतलं. नाहीत. खरंच नको नको कसं झालंय. तुम्ही अर्धी भाकर केलं खाऊन तसं. देत नाही माणसाला. अर्धी भाकर. चल रे रामा चल नीट धर छत्री चल. कुठे येतो सुका कुठे येतो. अरे बेन्या कुठे गेला तो. ए भाडव्या हो. अरे इकडे आहे ना. काय बघ लांबून काय बघतोस हा. बाबा, अरे काय बाबा काय नाही. काय झालं. अरे आता भेटला तिथे त्याला फटकेला भाडव्याला मी. कोण. हो बाबा काय झालं. अरे काय झालं काय म्हणतो उद्धट भाषा बोलतो का तो. काय झालं, हा? काय झालं? काय झालं हो, काय झालं काय म्हणतो. धर रे रामा धर. हे छत्री टाकते काय रे. धर त्याला भाडव्या धर. काय झालं काय झालं. धर 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 त्याला. पैसे घेतले पैसे घ्यायला गोड लागले आणि द्यायचं म्हटलं की इकडे तिकडे तोंड चढा लागलं का. पप्पा. पप्पा. हा पप्पा. तुला अजून सावकाराचा झटकाच माहित नाही भाडव्या. सावकाराचा झटका माहित नाही भाडव्या तुला. पैसे वसूल कर. अरे कचेरीमध्ये गेलास ना तर तिथे माझे बुक भरलेलं आहे अख्खं बुक केसेसचं बुक. बाबा अरे बेने अरे काय रेसिंग मध्ये पुढे उभे राहतो का माझ्या. धर रामाला धर भाडव्याला धर. पप्पा. समजतो काय तू रे. काय झालं मांड्या. पुढे जाऊ. अरे आबा हे तुझं बियाण आहे काय हा. पप्पा. अरे याला सांग ना नीट जरा. हो वरतून कर. सोडा ना सोडा सावकार सोडा. अरे सांग तुझ्या सोडा, पद्धतीत सोडा. सांग. माझ्या पद्धतीत सांगितलं तुला नाही जमणार रे. काय झालं काय झालं काय अरे झालं काय तुझ्या बापाला विचार ना काय झालं ते.
हा? साव- काय झालं तुझ्या बापाला विचार काय झालं तुमचं पैशाचं देऊ ना आम्ही अरे तुमचे कवा पैसे देऊ देऊ. देऊ आम्ही कवा देऊ गेल्या वर्षी तुझ्याकडे यायला मला टाइम कापूस नाही झाला आमचा चांगला देऊ. तुझ्याकडे यायला मला टाइम आहे का सांग पण हे हाणामारी हे चांगलं नाही तुझे पैसे देतो ना आधीच ऑलरेडी बुक भरलेलं आहे माझं आणि वरील तुझं नाव जाईन अजून त्यात अहो पैसे याचं तर देतो ना आम्ही व्याज नाही अहो तुम्ही थांबा तुम्ही तुमच्या पाया पडतो माझ्या पोराला काही करू नका तुझे पैसे देऊन टाकतो मी अरे काय रे तुला राग बिला येतो तुला पैसे मागितल्यावर हा देतो सावकार पैसे अरे कधी देतोस तू देतो अरे म्हणतो तू देतोस का बा 2 वर्ष झाले तुम्ही पैसे देऊन हा? पोरीच्या लग्नाला पैसे घेतलेले देतो सावकाराला काय लबाड समजलं का तुम्ही कधी नाही, देतो तू? याच देतो ना, अरे काय मला ट्रॅक्टर पाठवून. घेऊन ये त्याचे सगळे पत्रा याची गाय याचे सगळं संपूर्ण हाई झालता पासरा इथे घेऊन टाकू जर पैशाची मुदत सांगा आम्हाला कधी पैसे परत करणार तुम्ही कधी लवकर. देणार तू यंदा कधी कापूस देणार? झाला का यंदा कापूस झाला यंदा तुझे- नाही मला तारीख काय पाहिजे म्हातारे? तुझी तारीख डोळे काढून तारीख हातात दे. आहे. तू डोळे तुमचे पैसे पैसे देतो काय सावकार वाटून माझ्या काय? लेकराला हाण नका सावकार माझ्या लेकराला हाण गेम नका. करून टाकीन तुझा तुमचे डोळे पैसे नको देतो मारू इकडे. देतो तुमचे पैसे कधी देतो कापूस आज झाला काय आज लगेच पैसे- गुरुवार आहे आज पुढच्या गुरुवारी जर तू पैसे नाही दिले अहो, 4 लाख रुपये दिलेले तुला जर नाही मला पैसे आले तर हे पत्र तुझे ही गाय इथं संपूर्ण संसार तुझा अटॅक अहो, 3 महिन्याची तरी मुदत आहे ना 3-4 महिन्याची इतक्या लवकर मुदत भेटणार नाही पांडू सावकार म्हणतात मला माझी केस पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा घेत नाही जाऊन चौकशी करतो तुला 8 दिवसाची माझ्याकडून चालत आहे 3-4 महिने थांबा कमीत कमी 3-4 महिने पाहतो काय रामा. खाली पाय खाली अहो तुम्ही असं तुमच्या पाया पडतो माझ्या लेकराला अहो, काय माझ्या बोलतो? काय पाय पडतात ते सावकाराच्या पाय अहो, पडतात. आम्हाला इमोशनल करून चालत नाही माझा धंदाच आहे हा, तुला सांगतो मला इमोशनल करून चालत बरं, नाही. मला 8 दिवसाच्या आत कोणी हालतीत पैसे पाहिजे तिकडे तू काही तुझं विक किंवा काही कर परंतु हे पत्र तुझे हे गाय काहीही ठेवल्या जाणार नाही आज 8 दिवसात आज गुरुवारी रामा हा. त्याला त्याचं लिहून घे आणि त्याला त्याचे हा, पैसे आम्हाला मुदत तुमची मुदत सांगा तुम्ही करतो सावकार तुम्ही म्हणता तसं लवकरात हो. लवकर परत चक्कर माझी गुरुवारीच होईल हा ठीक. पण त्यावेळेस ट्रॅक्टर संघ राहील याची खात्री करून घ्या. आणि बियाण्याला सुधरून सांग परत डोळे जर का त्याने माझ्याकडे असे वाटले डोळे काढून गोट्या घेऊन भाडव्याचे सावकार परत नाही कसं हो. तसं करणं त्याला आधी आवडतो तू नाही पण मला तू माझ्या मस्तकात बसायला जास्त. नाही नाही सांगतो मी त्याला त्याला सांगा आधी. त्याचा हिशोब आधी केला जाणे मग तुझ्याकडे बघ नवीन लेकरू येते नवीन रक्त येत हो, समजून नवीन घेतो रक्तच मला नीट करता येते चांगलं अरे 8 दिवस तुला ध्यानात आहे ना तुझ्या आहे का ध्यानात 8 दिवस गुरुवारी मुदत परत तुला मुदत दिल्या जाणार नाही ध्यानात ठेव ठीक आहे सावकार पोलीस स्टेशनला जाऊन माझी चौकशी करा मग माझे पैसे बरं सावकार बरं काय पैसे पुढे ते पडवे कशाला आलते ती सावकार अगं आपल्या पोरीच्या लग्नासाठी 4 लाख रुपये घेतले त्यांच्याकडून हा मग पोरीचं वय कमी निघालं मग लग्न करता नाही आलं ते म्हणतात ना श्रीमंताचं कसं बी चालतं का हा पण गरीबाचं काही चालत नाही काय केले मग पैसे काय असेच घर खर्चात निघून गेले 4 लाख रुपये घर खर्चात निघून गेले तरी त्यांचे याजाचे पैसे देत राहिलो आबा पुन्हा आणायचे गुरुवारी पैसे आता तुम्ही असंच करता कधी बी असंच करता तुम्ही त्याचे पैसे उचक त्याचे पैसे उचक हा कुठवर आम्ही पैसे फेडणार तुम्हाला काय गरज होती त्या सावकाराचे पैसे घ्यायची अरे पोरीचं लग्न करायचं होतं त्यासाठी घेतले होते ते दीदीचं लग्न जमलं मोडलं त्या टायमाला तुम्ही वापस द्यायचे ना आम्हाला का नाही सांगितलं अरे पण दिवस निघून गेल्यावर पैसा थांबत असतो का पाण्यासारखा पैसा चलतच राहतो इकडं जाय तिकडं जाय मी काय एकट्याने घरची का तुमच्यासाठी त्या माणसाने 8 दिवसाची मुदत दिली पत्रा काढून नेईन मला कुठं राहायचं आपण हा काय बघ. करायचं बघतो कोणा मित्राकडे कोणाकडे भेटले तर पैसे देऊन टाकू त्याचे पैसे एक ठोकळा देत नाही आपल्याला कोणी पाहुणे नाही ओळखीत रावळे नाही कुणी नाही आपल्याला बघू तरी बी आता पैसे द्यावाच लागते ना कुठून तरी बघतो कोणा मित्राकडे कोणाकडे भेटले तर एखाद्या बँकेत वगैरे जाऊन येतो भेटले तर देऊन टाकू मी काय करतो हा. मी जातो शहरला सिटीला कुठेतरी पुण्याला नगरला अरे तू असं काही विचार करू नको शहर पुण्याला तिथं खायचं राहायचं कसं होईन तुझं तुला कळतं का काही आहे ना का नाही नाही
तू असं काय नको करू, मी बघतो कुठून तरी पैशाचं काही ना काही जुगाड होईल, काही ना काही. माझं नशीब माया संग. आई हा भर माझी पिशी. पिशी भरू. यासाठी तुला लहानचं मोठं केलं का आम्ही? थोडं तरी ऐकायचं ना बापाचं तू. रोज सावकार दारात येईल. काय लेकराचं ऐकत बसते. नको नको जाऊन करून आणि तू कुठं जाऊ नको, काय नको. मी बघतो पैशाचं काही ना काही. अरे तू एकुलता एक पोरगा आहे आमचं. पैसे कुठे एक आहे, पण आता तुम्ही करून आपले घेतलं पैसे त्याच्यावर भेटल्यावर घरी येईन. पैसे म्हणजे कसं सगळं काय असतं का लेकराच्या पलीकडं? हे बघ बा, त्याच्यात टावेल आहे तुला अंग पुसायला, कपडे तुला एक ड्रेस आहे, आतरा पांघरा दिले, 2-3 चपात्या आहेत. पप्पा कुठेतरी भाजी भांड्या आहे, तुम्ही. थोडंसं जेवण कर बरं भांड्या का. तू माझं ऐक भांड्या. जातो. नको भांड्या. अरे चालू संसाराचं हे खळखंड आई. पैसे देऊ कुठून बे आपण? हा मोबाईल नेतो मी. हा 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 ने. घेऊ दे दर्शन मला. भांड्या जाऊ नको भांड्या. जाऊन आणि काहीतरी काम धंदे केल्याशिवाय कसं काय जमन. तुमच्या लाडामुळे येडं करून ठेवू लागलो. अरे तुझ्याशिवाय आम्हाला कोणाचा आधार आहे भांड्या? आई टाटा. टाटा टाटा. अरे भांड्या जाऊ नको भांड्या. काम कर, पैसे घेऊन ये. सारं संसाराचं वाटलं. नका आता इथे ये, जाईन कामाला जाईन. येडं नका करू. जाईन ते काम करू. कुठं कामाला गेला ते कुठे गेलाय? तुम्ही नीट राहिले असतं तर कशाला हे लागलं असतं आतापर्यंत? कशाला त्याला जावं लागलं असतं घरदार सोडून? तुम्ही नाही नीट राहिले, पैसे केलं, कर्ज केलं, त्याच्यावर ते आल्यावर काय करायचं? चुकलं माझं. मग ते शेट आल्यावर त्याच्याला परत आज आपले पत्र बित्र नाही नेले तुले घरात, तर मग काय करावं? कुठं राहावं आपण? जावं का कुठं लोकांच्या दारात? चला जाऊन दे, चला घेऊन. आता